Hello, I am Rajkumar Kaithwas from my sir YouTube channel. In this video, we are going to learn how to make negative sentences. म्हणजेच वाक्य नकारार्थी कसं करायचं ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आता वाक्य नकारार्थी करणं म्हणजे नेमकं काय करणं? तर वाक्य नकारार्थी करणे म्हणजे वाक्यात नो, नॉट, नेव्हर, नो वन, नन, नथिंग, नोबडी, नायदर नॉर, नॉट ओनली, बट ऑल्सो, नो सूनर इत्यादी नकारदर्शक शब्द वापरणे होय. मात्र वाक्याचा अर्थ न बदलता. तुम्हाला लाल अक्षरामध्ये जे शब्द दिसत आहेत ते सर्व निगेटिव्ह वर्ड्स आहेत. त्या शब्दांचा वापर आपल्याला करायचा आहे. ते निगेटिव्ह शब्द लक्षात ठेवायचे. नो, नॉट, नेव्हर, नो वन, नन, नथिंग, नोबडी, नायदर नॉर, नॉट ओनली, बट ऑल्सो, नो सूनर इत्यादी शब्द वाक्यात वापरायचे, पण विदाउट चेंजिंग द मिनिंग. म्हणजे त्या वाक्याचा अर्थ आपल्याला बदलू द्यायचा नाही आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. या व्हिडिओमध्ये आपण अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह असा प्रवास करणार आहोत. म्हणजेच आपल्याला होकारार्थी वाक्य दिलेलं असेल त्याचं आपल्याला नकारार्थी वाक्यात रूपांतर करायचं आहे. तर या संबंधी थोडक्यात आपण माहिती पाहूया. वाक्य नकारार्थी करताना बहुतांश वाक्यात नॉट वापरतात. नॉट हे कधीही सहाय्यकारी क्रियापदानंतर ठेवा. वाक्याचा अर्थ बदलू नये म्हणून एक विरुद्धार्थी शब्द पण वापरा. तर बहुतांश जास्तीत जास्त वाक्यात आपल्याला नॉट वापरायचा आहे. आणि नॉट हे हेल्पिंग वर्ब किंवा सहाय्यकारी क्रियापदानंतर ठेवतात. आणि वाक्याचा अर्थ बदलू नये म्हणून एक विरुद्धार्थी शब्द आपल्याला वापरायचा आहे. मेक निगेटिव्ह तुम्हाला चांगल्या पद्धतीने जर यायचं असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त विरुद्धार्थी शब्द अपोजिट वर्ड्स पाठ असायला हवेत. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तर आता लक्षात हे घ्यायचं आहे की नॉट आपल्याला वापरायचं आहे आणि नॉट हे हेल्पिंग वर्ब किंवा सहाय्यकारी क्रियापदानंतर वापरायचं आहे. काही वाक्यात हेल्पिंग वर्ब नसते, काही वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसते. अशा वेळेस वाक्यातील मुख्य क्रियापद शोधा. आता आपल्याला वाक्यात जर नॉट ठेवायचं असेल तर नॉट हे कधीही हेल्पिंग वर्ब किंवा सपोर्टिंग वर्ब किंवा सहाय्यकारी क्रियापदानंतर ठेवतात. समजा काही वाक्यात सहाय्यकारी क्रियापदच नाही, हेल्पिंग वर्बच नाहीत, मग काय करायचं? मग मुख्य क्रियापद शोधायचं. मुख्य क्रियापद जर पहिलं रूप असेल, फर्स्ट फॉर्म असेल त्याचा, म्हणजे त्याचा प्रेझेंट टेन्स फॉर्म असेल तर हेल्पिंग वर्ब घ्यायचं डू, सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं डू आणि मग आपल्याला नॉट जोडायचा. समजा फर्स्ट फॉर्म असेल क्रियापदाचा आणि त्याला एस लागला असेल, म्हणजे पहिलं रूप असेल क्रियापदाचं आणि त्याला एस प्रत्यय लागलेला असेल तर हेल्पिंग वर्ब घ्यायचं डज आणि मग नॉट जोडायचं. समजा क्रियापदाचं V2 सेकंड फॉर्म असेल, म्हणजेच पास्ट टेन्स फॉर्म असेल तर सपोर्टिंग वर्ब घ्यायचं डिड आणि नंतर त्याला आपल्याला जोडायचं आहे नॉट. आता डू, डज, डिड घेतल्यावर मात्र मुख्य क्रियापदाचे V1 करायला विसरू नका. हे तिघ जण लक्षात ठेवा नेहमी. डू, डज, डिड हे जर घेतले तर मुख्य जे मेन वर्ब आहे त्याचं V1 करा. अशा प्रकारे नॉट हा डू, डज, डिडला जोडा. काही वाक्यात ऑलवेज शब्द आल्यास नकारदर्शक शब्द नेव्हर हा ऑलवेजच्या ठिकाणी ठेवा व विरुद्धार्थी शब्द पण घ्या. काही वाक्यात ऑलवेज शब्द आला असेल तर नॉट न वापरता नेव्हर घ्या आणि एक अपोजिट शब्द पण वापरा. प्रत्येक वाक्यात विरुद्धार्थी शब्द वापरता येईलच असे नाही. अशा वेळेस वाक्याचा अर्थ आधी लक्षात घ्या व नकारार्थी वाक्य करा. प्रत्येक वाक्य नियमानुसारच होईल असं नाही, कारण ही भाषा आहे, याला गणितासारखे नियम नाही आहेत. तर प्रत्येक वाक्य नियमानुसार होईल असं नाही. तर वाक्याचा अर्थ लक्षात घ्यायचा आणि नंतर आपल्याला आपल्या पद्धतीनं वाक्य ते निगेटिव्ह करायचं. लक्षात एवढं ठेवायचं आहे की वाक्याचा अर्थ बदलू द्यायचा नाही आहे. चला तर मग मेक निगेटिव्ह वाक्य कसे होतात ते पाहूया. पहिलं वाक्य आहे इट इज इझी. सुरुवातीला आपण लहान लहान आणि सोपे वाक्य घेतलेले आहेत. तर या वाक्याचा अर्थ असा आहे इट इज इझी म्हणजे ते सोपं आहे. पेपरमध्ये या पद्धतीनं आपल्याला लिहून येईल मेक निगेटिव्ह, किंवा ते दुसऱ्या पद्धतीनं पण लिहून देऊ शकतात, जसे की मेक निगेटिव्ह विदाउट चेंजिंग द मिनिंग. वाक्य नकारार्थी करा पण अर्थ न बदलता. आता आपल्याला हे वाक्य नकारार्थी करायचं आहे तर सर्वात आधी आपल्याला यामधील हेल्पिंग वर्ब, सपोर्टिंग वर्ब किंवा सहाय्यकारी क्रियापद शोधायचं आहे. यामधील सहाय्यकारी क्रियापद आहे इज. आता आपल्याला या इज नंतर नॉट ठेवायचा आहे. कसा होईल इट इज नॉट.
आता आपल्याला एक विरुद्धार्थी शब्द वापरायचा आहे, तर इझीच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला अपोजिट वर्ड आपल्याला माहिती आहे. जसं की इझी किंवा सिंपल याच्या विरुद्धार्थी शब्द आहे हार्ड किंवा डिफिकल्ट, म्हणजे कठीण. सोप्याच्या विरुद्ध कठीण. तर आता मी इझीच्या विरुद्धार्थी शब्द वापरतो हार्ड, डिफिकल्ट शब्द लिहिला तरी चालते. आता दोन्ही वाक्याचा अर्थ पहा. पहिल्या वाक्याचा अर्थ होता इट इज इझी, ते सोपं आहे. दुसऱ्या वाक्य आपण जे वाक्य केलेलं आहे निगेटिव्ह, त्याचा अर्थ पहा इट इज नॉट हार्ड, म्हणजे ते कठीण नाही, म्हणजेच ते सोपं आहे. अशा प्रकारे आपण वाक्य निगेटिव्ह केलं विदाउट चेंजिंग द मिनिंग, अर्थ न बदलता. पुढे काही वाक्य पहा, त्यावरून तुमच्या लक्षात येईल की मेक निगेटिव्ह कसं करतात. पुढे जसं जसं आपण जाऊ तसे तसे वाक्य कठीण होत जाणार आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इट इज राईट, ते योग्य आहे. यामधलं हेल्पिंग वर्ब आहे इजच्या नंतर ठेवतो मी नॉट. आता विरुद्धार्थी शब्द राईटच्या विरुद्धार्थी शब्द पाहूया. राईटच्या विरुद्धार्थी शब्द आहे रॉंग, मग इथं मी रॉंग लिहिला. आता दोन्ही वाक्याचा अर्थ पाहूया. इट इज राईट, ते योग्य आहे. तर जे वाक्य आपण केलं त्याचा अर्थ काय होते, इट इज नॉट रॉंग, म्हणजे ते अयोग्य नाही, म्हणजेच ते योग्य आहे. ही वॉज हॅपी, सपोर्टिंग वर्ब आहे वॉजच्या नंतर लिहिला नॉट. आता हॅपीच्या विरुद्धार्थी आपल्याला शब्द मिळतो हॅपी किंवा ग्लॅड. याच्या विरुद्धार्थी शब्द आहे अनहॅपी किंवा सॅड. मग मी हॅपीच्या विरुद्धार्थी शब्द लिहितो अनहॅपी किंवा सॅड लिहिला तरी चालते. तर पहिल्या वाक्याचा अर्थ होता तो आनंदी होता. आपण जे वाक्य केलं त्याचा अर्थ काय निघाला, ही वॉज नॉट अनहॅपी, म्हणजेच तो दुःखी नव्हता, म्हणजेच तो आनंदी होता. इट इज पॉसिबल, यातील हेल्पिंग वर्ब आहे इजच्या नंतर लिहितो मी नॉट. पॉसिबल म्हणजे शक्य, याच्या विरुद्धार्थी शब्द काय आहे तर इम्पॉसिबल, अशक्य. मग मी इथं इम्पॉसिबल लिहिला. दोन्ही वाक्यांचा अर्थ पाहूया. ते शक्य आहे, आपण जे वाक्य केलं त्याचा अर्थ निघतोय ते अशक्य नाही, म्हणजेच शक्य आहे. टू नेम फ्यू वुड बी अनफेअर, तर यामधील हेल्पिंग वर्ब आहे वुड नंतर ठेवायचा नॉट. टू नेम फ्यू वुड नॉट. त्याच्यानंतर आपल्याला अनफेअरच्या विरुद्धार्थी शब्द मिळू शकतो, तो आहे फेअर, आणि तो लिहिला मी इथं बी फेअर. आता दोन्ही वाक्याचा अर्थ पहा. टू नेम फ्यू, काही नावं सांगणे, वुड बी अनफेअर, अनफेअर म्हणजे अयोग्य होईल. आपण वाक्य जे केलं त्याचा अर्थ काय निघतो पहा. टू नेम फ्यू वुड नॉट बी फेअर, ते योग्य होणार नाही. द फूड वॉज एक्सपेन्सिव्ह, अन्न महाग होतं. सपोर्टिंग वर्ब हेल्पिंग वर्ब आहे वॉज, त्याच्यानंतर लिहिला नॉट. एक्सपेन्सिव्हच्या विरुद्धार्थी शब्द पाहूया काय, तर एक्सपेन्सिव्ह किंवा डिअर. याच्या विरुद्धार्थी शब्द आहे चीप, चीप म्हणजे स्वस्त. एक्सपेन्सिव्ह आणि डिअरचा अर्थ आहे महाग, आणि त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे चीप म्हणजे स्वस्त. मग मी इथं चीप लिहिलं. तर अन्न महाग होतं, म्हणजेच अन्न स्वस्त नव्हतं. हिज मील वॉज कोल्ड, त्याचं जेवण थंड होतं. यातील सपोर्टिंग वर्ब हेल्पिंग वर्ब आहे वॉज, त्याच्यानंतर लिहिला नॉट. त्याच्यानंतर कोल्डच्या विरुद्धार्थ तुम्हाला शब्द माहितीच आहे. कोल्डच्या विरुद्धार्थी शब्द आहे हॉट, मग तो लिहिला हॉट. अन्न गरम नव्हतं, म्हणजेच थंड होतं. द प्रोसेस इज सिमिलर, प्रोसेस म्हणजे प्रक्रिया, सिमिलर म्हणजे सारखी. हेल्पिंग वर्ब आहे इजच्या नंतर लिहिला नॉट. सिमिलरच्या विरुद्ध शब्द आहे पहा डिसिमिलर किंवा डिफरंट म्हणजे वेगळी. मग इथं लिहितो मी डिसिमिलर किंवा डिफरंट लिहिलं तरी चालते, म्हणजेच प्रक्रिया वेगळी नव्हती. द ॲप्लॉज वॉज लाऊड, ॲप्लॉज म्हणजे टाळ्यांचा कडकडाट, खूप मोठा होता, म्हणजेच कमी नव्हता. मग आता हेल्पिंग वर्ब आहे वॉज नंतर लिहितो इथं मी नॉट. त्याच्यानंतर लाऊडच्या विरुद्धार्थी शब्द काय आहे तर लो, तो लिहिला लो. टाळ्यांचा कडकडाट कमी नव्हता. यू आर अ ब्रेव गर्ल, तू शूर मुलगी आहेस. यातलं हेल्पिंग वर्ब आहे आर नंतर लिहू आपण नॉट. यू आर नॉट. ब्रेवच्या विरुद्धार्थी शब्द काय तो पाहूया. ब्रेवच्या विरुद्धार्थी दोन शब्द आहेत, फॉरवर्ड किंवा टिमिड म्हणजे भित्री. मग आता भित्रा किंवा भित्री, ब्रेवच्या विरुद्धार्थी मी कोणता एक शब्द वापरला तरी चालते. अ टिमिड आणि नंतर राहिलेला भाग लिहिला गर्ल. तर वाक्याचा अर्थ झाला यू आर नॉट अ टिमिड गर्ल, म्हणजे तू भित्री मुलगी नाही आहेस. इट वॉज अलाइव्ह, ते जिवंत होतं. हेल्पिंग वर्ब आहे वॉजच्या नंतर लिहिला नॉट. अलाइव्हच्या विरुद्धार्थी शब्द काय पहा डेड, डेड म्हणजे मेलेलं. मग इथं लिहिलं मी डेड, म्हणजेच ते मेलेलं नव्हतं.
पुढचं वाक्य आहे आय एम सिंगल म्हणजे मी एकटा आहे. हेल्पिंग वर्ब आहे एम. त्याच्यानंतर आता मी नॉट लिहितो आय एम नॉट. आता सिंगलच्या विरुद्धार्थी शब्द पाहू काय, तर सिंगल किंवा अनमॅरिड म्हणजे एकटा अविवाहितच्या विरुद्ध आहे मॅरिड. मग मी मॅरिड शब्द इथं लिहितो म्हणजेच मी विवाहित नाही. ही इज इंटेलिजंट. इंटेलिजंट म्हणजे हुशार. हेल्पिंग वर्ब आहे इज नंतर लिहिला नॉट. त्याच्यानंतर इंटेलिजंटच्या विरुद्ध शब्द आहे डल. डल म्हणजे मंद, तो लिहिला. ही इज नॉट डल म्हणजे तो मंद नाही म्हणजेच तो हुशार आहे. नेक्स्ट सेंटेन्स यू विल मिस द बस म्हणजे तुझी बस चुकेल. यातील हेल्पिंग वर्ब आहे विल नंतर नॉट ठेवू. यू विल नॉट. आता आपल्याला विरुद्धार्थी शब्द कुठचा मिळू शकते, तर मिसच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला मिळू शकते. म्हणजे मिस म्हणजे चुकणे आणि गेट म्हणजे मिळणे. मग आता मी विरुद्धार्थी शब्द वापरतो गेट आणि राहिलेला भाग लिहिला द बस म्हणजे यू विल नॉट गेट द बस. तुला बस मिळणार नाही. सिंपल कोर्सेस आर अवेलेबल. साधे साधे कोर्सेस उपलब्ध आहेत. हेल्पिंग वर्ब आर नंतर नॉट लिहू. सिंपल कोर्सेस आर नॉट. अवेलेबलच्या विरुद्ध काय शब्द येऊ शकते, तर अवेलेबलच्या विरुद्ध अनअवेलेबल अनुपलब्ध. मग तो लिहितो मी अनअवेलेबल. सिंपल कोर्सेस अनुपलब्ध नाहीत म्हणजेच उपलब्ध आहेत. ही वॉज अनअवेअर ऑफ इट. तो अजाण आहे. मग आता हेल्पिंग वर्ब बाय वॉज नंतर लिहिलं नॉट. त्याच्यानंतर अनअवेअरच्या विरुद्धार्थी शब्द मिळू शकते आपल्याला अवेअर, तो लिहिला मग ही वॉज नॉट अवेअर ऑफ इट म्हणजे त्याला याची जाणीव नाही. आय एम शुअर मला खात्री आहे. हेल्पिंग वर्ब एम. त्याच्यानंतर लिहितो मी नॉट. आय एम नॉट शुअरच्या विरुद्धार्थी शब्द काय येऊ शकते तो पाहू आपण. शुअरच्या विरुद्ध आहे डाऊटफुल. मग इथं लिहितोय मी आय एम नॉट डाऊटफुल. मला त्याविषयी शंका नाही. आता हेच वाक्य वेगळ्या पद्धतीनं पण करता येते. जसं की डाऊटचं मी नाऊन फॉर्म वापरू शकतो. डाऊटफुलचं मी नाऊन फॉर्म वापरू शकतो फक्त डाऊट. मग अशा वेळेस काय होते की वाक्य रचना थोडीशी बदलते. ती वाक्यरचनेकडे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. जसं की आय हॅव आणि नॉटच्या ऐवजी मी नो वापरला आणि नंतर नाऊन लिहिलं. लक्षात घ्या आय हॅव नो डाऊट. पण तुम्ही हॅव नाही लिहिलं आणि तुम्ही त्या ठिकाणी जर एमच लिहिलं तर वाक्याचा अर्थ पहा कसा विचित्र निघतो. आय एम नो डाऊट मी शंका नाही. आपण असं वाक्य म्हणत नाही, तर आपण असं वाक्य म्हणतो मला शंका नाही. म्हणून इथं वाक्यरचना बदलली. एमच्या ऐवजी आपल्याला हॅव घ्यावं लागलं कारण की आपण शुअरच्या ऐवजी डाऊट हे नाऊन फॉर्म वापरलं म्हणून. ही विल ऑलवेज रिमेंबर त्याला नेहमी आठवेल. आता हे वाक्य कसं करायचं पहा. हेल्पिंग वर्ब बाय विल तर मग आता या वाक्यामध्ये आपल्याला नॉट ठेवायचं नाहीये. का, कारण यामध्ये ऑलवेज आलाय. ऑलवेज आलं तर नॉटच्या ऐवजी नेव्हर ठेवायचा आणि नंतर अपोजिट वर्ड आपल्याला वापरायचा आहे. मग आता मी वाक्य पहा कसं करतो. ही विल नेव्हर. पहा मी नॉट नाही ठेवलं नेव्हर ठेवलं. आता अपोजिट वर्ड रिमेंबरच्या विरुद्धार्थी शब्द आहे फॉरगेट म्हणजे विसरणे म्हणजे तो कधीही विसरणार नाही. इट वॉज रिस्की ते धोकादायक आहे. मग वॉज हेल्पिंग वर्ब वॉजच्या नंतर लिहिलं नॉट. रिस्कीच्या विरुद्धार्थी शब्द मिळू शकते का, हो. रिस्की किंवा डेंजरस याच्या विरुद्ध आहे सेफ. सेफ म्हणजे सुरक्षित. मग लिहिलं सेफ. इट वॉज नॉट सेफ म्हणजे ते सुरक्षित नव्हतं म्हणजेच धोकादायक होतं. द सिच्युएशन वॉज क्रिटिकल परिस्थिती गंभीर होती. क्रिटिकल म्हणजे गंभीर. हेल्पिंग वर्ब वॉज नंतर लिहिला नॉट. द सिच्युएशन वॉज नॉट क्रिटिकलच्या विरुद्ध काय शब्द आहे तर नॉर्मल. नॉर्मल म्हणजे सामान्य. मग अर्थ काय निघाला पहा. द सिच्युएशन वॉज नॉट नॉर्मल परिस्थिती सामान्य नव्हती. आय एम विलिंग टू डू इट. हेल्पिंग वर्ब एम नंतर लिहिला नॉट. विलिंगचा अर्थ आहे इच्छा असणे. आय एम विलिंग टू डू इट म्हणजे माझी अशी करायची इच्छा आहे. याच्या विरुद्धार्थी शब्द आहे अनविलिंग. मग आता अनविलिंग इथं लिहिला आणि बाकीचा भाग त्याला जोडला म्हणजे माझी ही करायची अनिच्छा नव्हती. आय एम सॅटिस्फाईड म्हणजे मी संतुष्ट आहे. हेल्पिंग वर्ब एम त्याच्यानंतर लिहितोय मी नॉट. आय एम नॉट सॅटिस्फाईडच्या विरुद्ध काही शब्द आहे का, हो. डिससॅटिस्फाईड.
मग तो लिहिला. वाक्याचा अर्थ असा निघतो, आय एम नॉट डिससॅटिस्फाईड म्हणजे मी असंतुष्ट नाही म्हणजे संतुष्ट आहे. इट इज इन व्हेन ते व्यर्थ आहे. हेल्पिंग वर्ब इज नंतर लिहिला नॉट. इन व्हेन या दोन शब्दांचा विरुद्धार्थी शब्द आहे पहा. इन व्हेन किंवा युजलेस याच्या विरुद्धार्थी शब्द आहे युजफुल उपयोगी. मग मी तिथं लिहितोय उपयोगी. इट इज नॉट युजफुल म्हणजे ते उपयोगी नाही म्हणजेच व्यर्थ आहे. द रिझल्ट वॉज सॅटिस्फॅक्टरी जो हा परिणाम होता हा समाधानकारक होता. हेल्पिंग वर्ब वॉज नंतर आपण लिहू नॉट. द रिझल्ट वॉज नॉट. सॅटिस्फॅक्टरीच्या विरुद्धार्थी शब्द आहे डिससॅटिस्फॅक्टरी म्हणजे असमाधानकारक. तो लिहून टाकला. द रिझल्ट वॉज नॉट डिससॅटिस्फॅक्टरी म्हणजे रिझल्ट असमाधानकारक नव्हता. सिस्टीम इज इम्परफेक्ट ही जी व्यवस्था आहे अपूर्ण आहे. हेल्पिंग वर्ब इज नंतर लिहिला नॉट. इम्परफेक्टच्या विरुद्ध शब्द आहे परफेक्ट. तो लिहिला. म्हणजे सिस्टीम ही परफेक्ट नाही पूर्ण नाही. हिज होमवर्क इज इनकम्प्लीट त्याचं होमवर्क इनकम्प्लीट आहे अपूर्ण आहे. हेल्पिंग वर्ब इज नंतर लिहिला नॉट. त्याच्यानंतर इनकम्प्लीटच्या विरुद्ध काय तर कंप्लीट शब्द इथं लिहिला. शी विल डिस्क्वालिफाय फॉर द चॅम्पियनशिप. डिस्क्वालिफाय म्हणजे अपात्र ठरणे. ती अपात्र ठरेल. हेल्पिंग वर्ब आहे विल नंतर लिहिला नॉट. आता डिस्क्वालिफायच्या विरुद्ध आपल्याला शब्द मिळतो तो म्हणजे क्वालिफाय. तो लिहिला. शी विल नॉट क्वालिफाय फॉर द चॅम्पियनशिप त्या स्पर्धेसाठी त्या चॅम्पियनशिपसाठी ती पात्र ठरणार नाही. पुढचं वाक्य दे हॅड फेल्ड अ स्ट्रेंज टेस्ट म्हणजे ते एक विचित्र टेस्ट फेल झाले नापास झाले. तर या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे हॅड नंतर लिहायचं आपल्याला नॉट. आता फेल्डच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला पाहायचा आहे काय आहे तर फेल्डच्या विरुद्धार्थी शब्द मिळेल. स्ट्रेंज किंवा टेस्टच्या विरुद्ध शब्द मिळणार नाहीत. म्हणजे तुम्हाला हे पण लक्षात घ्यावं लागेल की विरुद्धार्थी शब्द कुठं मिळू शकते अपोजिट वर्ड कुठं मिळू शकते. तर मग आता फेल्डच्या विरुद्ध पास पण आहे आणि सक्सीड पण आहे. आता एखादी एक्झाम बद्दल असेल फेल शब्द आला असेल तर पास शब्द वापरायचा. पण एखाद्या कामाबद्दल जर आला असेल तर मग अर्थ बदलतो. मग फेलचा अर्थ होतो अयशस्वी होणे आणि सक्सीडचा अर्थ होतो अयशस्वी होणे. तर हे लक्षात ठेवायचं कामाबद्दल जर फेल शब्द आला असेल तर मग पास शब्द वापरायचा नाही तर सक्सीड शब्द वापरायचा. आता इथं ही टेस्ट होती त्याच्यामुळे मी इथं वापरतो शब्द पास्ट. आणि पासचं पण मी लक्षात घ्या जसं इथं थर्ड फॉर्म आहे फेल्डचं तसं इथं पासचं थर्ड फॉर्म क्रियापदाचं तिसरं रूप घेतलेलं आहे. त्याला ईडी लागलेलं आहे तुम्ही पाहू शकता. नंतर राहिलेला भाग लिहिला अ स्ट्रेंज टेस्ट. हे वाक्य मी सक्सीड शब्द वापरून सुद्धा करू शकतो. पहा दे हॅड नॉट सक्सीडेड इन अ स्ट्रेंज टेस्ट म्हणजेच ते स्ट्रेंज टेस्टमध्ये यशस्वी झाले नाहीत. मी त्यामध्ये इन पण टाकलं वाक्याचा अर्थ व्यवस्थित निघण्यासाठी. ही वॉज अनेबल टू गो फर्दर तो पुढे चालण्यास असमर्थ होता अनेबल होता. यातलं हेल्पिंग वर्ब आहे वॉज नंतर लिहिला नॉट. विरुद्धार्थी शब्द कशाचा मिळू शकते तर अनेबलचा विरुद्धार्थी शब्द आहे एबल. मग लिहिलं एबल टू गो फर्दर बाकीचं त्याला जोडलं. तो पुढे जाण्यास समर्थ नव्हता. द लोड वॉज हेवी लोड म्हणजे ओझ हेवी म्हणजे भारी. जे ओझ भारी होतं. हेल्पिंग वर्ब वॉज नंतर लिहिला नॉट. आता हेवीच्या विरुद्धार्थी शब्द आपल्याला मिळू शकते तो आहे लाईट म्हणजे हलकं. लाईट म्हणजे प्रकाश नाही लाईट म्हणजे हलकं. मग लाईट लिहिला. द लोड वॉज नॉट लाईट म्हणजे ओझं हलकं नव्हतं. द मिल्क वॉज इम्प्युअर दूध अशुद्ध होतं. हेल्पिंग वर्ब वॉज लिहिला नॉट वॉज नंतर द मिल्क वॉज नॉट इम्प्युअर च्या विरुद्ध आहे प्युअर म्हणजे शुद्ध तर दूध शुद्ध नव्हतं. नेक्स्ट सेंटेन्स आय फील हॅपी म्हणजेच मला आनंदी वाटते. हे वाक्य मला निगेटिव्ह करायचं आहे तर निगेटिव्ह करताना नॉट ठेवावा लागतो. तर यासाठी सर्वात आधी मी या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब शोधतो जसे की एमिज आर वॉज वेअर हॅव हॅज हॅड कॅन कुड वुड शुड मे माइट मस्ट ऑट टू असं हेल्पिंग वर्ब या वाक्यामध्ये शोधलं तर या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही. मग अशा वेळेस काय करायचं आपण तर हेल्पिंग वर्ब तर नाही आहे तर मग अशा वेळेस काय करायचं तर मेन वर्ब शोधायचं. मेन वर्ब
म्हणजेच मुख्य क्रियापद शोधायचं. मुख्य क्रियापद जर V1 म्हणजेच ते क्रियापदाचं पहिलं रूप असेल, म्हणजे त्याचा प्रेझेंट टेन्स फॉर्म असेल, तर सहाय्यकारी क्रियापद म्हणजेच हेल्पिंग वर्ब डू घ्यायचं आणि त्याला नॉट जोडायचं. आणि V1 क्रियापद असेल पण त्याला SES प्रत्यय जर लागलेला असेल तर आपल्याला हेल्पिंग वर्ब डज घ्यायचं आणि त्याला आपल्याला नॉट जोडायचं आहे. आणि जर मेन वर्ब हे V2 असेल म्हणजेच क्रियापदाचं दुसरा फॉर्म असेल, सेकंड फॉर्म असेल, म्हणजेच ते पास्ट टेन्स मध्ये असेल क्रियापद, तर आपण घ्यायचं डीड आणि त्याला जोडायचा नॉट. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण डू डज डीड घेतल्यावर क्रियापदाचं V1 करायला विसरू नये. तर आता या वाक्याकडे आपण पाहूया हे वाक्य कसं होत आहे. तर यामध्ये मेन वर्ब आहे फील. फील हे V1 आहे म्हणून आपल्याला वाक्य निगेटिव्ह करताना हेल्पिंग वर्ब म्हणून डू घ्यावं लागेल. मग आता हे वाक्य पहा कसं होते. आता मी लिहितोय आय डू नॉट फील. आता या तुम्ही या फील कडे लक्ष द्या. तर हे V1 असलं पाहिजे. जेव्हा जेव्हा आपण डू नॉट घेतो तेव्हा हे V1 असते. मात्र जेव्हा डज नॉट आणि डिड नॉट घ्याल तर तुम्हाला हे V1 करावं लागेल. म्हणजे वाक्य कसं झालं, आय डू नॉट फील. आता अपोजिट वर्ड पाहतो मी. हॅपीच्या अपोजिट आपल्याला माहित आहे अनहॅपी. आता तो शब्द लिहितो मी इथं अनहॅपी. तर वाक्याचा अर्थ असा होईल आय डू नॉट फील अनहॅपी. मला दुःखी झाल्यासारखं वाटत नाही. म्हणजेच काय, मला आनंदी झाल्यासारखं वाटते. शी लुक्ड सॅड. या वाक्यामध्ये मी हेल्पिंग वर्ब शोधतो म्हणजे सहाय्यकारी क्रियापद शोधतो. आहे का? एम इज आर वॉज वेअर शॅल विल वगैरे आहे का? तर नाही. मग काय करायचं, मेन वर्ब शोधायचं. मेन वर्ब कोणता आहे? लुक्ड. मग आता हे आहे तर मग हे V1 आहे की V2 आहे की त्याला SES आहे ते पाहूया. तर हे V2 आहे कारण की त्याला ED लागलेला आहे म्हणून आपल्याला सपोर्टिंग वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब घ्यायचं डिड आणि त्याला जोडायचा नॉट. ते वाक्य पहा कसं होईल, शी डिड नॉट. आता लुक कडे तुम्ही लक्ष द्या. याच्याकडे जर लक्ष दिलं, निळ्या अक्षरात जाणून बुजून लिहिलं तुम्हाला समजण्यासाठी. जर तुम्ही डिड नॉट लिहिलं तर याचा जो ED होता तो लिहायचा नाही. म्हणजेच हे V1 फॉर्म करायचा या क्रियापदाचा. आता मला अपोजिट शब्द वापरतो मी. सॅडच्या विरुद्ध शब्द आहे ग्लॅड. तो तिथं मी लिहितो. शी डिड नॉट लुक ग्लॅड. ती आनंदी दिसत नाही. म्हणजेच काय, ती दुःखी दिसते. पुढचं वाक्य, शी टॉक्स अ लॉट. ती खूप बोलते. यामध्ये हेल्पिंग वर्ब शोधतो, सहाय्यकारी क्रियापद शोधतो. तर यामध्ये सहाय्यकारी क्रियापद जर पाहिलं जसं एम इज आर वॉज वेअर, तुम्हाला माहितीच आहेत सहाय्यकारी क्रियापद, ते यामध्ये नाही. मग मेन वर्ब शोधतो. टॉक्स आहे. टॉक्सला S लागलेला आहे. ते क्रियापदाचं पहिलं रूप आहे. S प्रत्यय लागलेला आहे म्हणून मी घेतो डज आणि मग लिहितो नॉट. वाक्य बघा कसं होईल, शी डज नॉट टॉक. आता टॉकला तुम्ही पहा S लागलेला नाही. यासाठी समजण्यासाठी ते निळ्या अक्षरात लिहिलेलं आहे. आता मला अलॉटच्या विरुद्धार्थी शब्द मी इथं वापरतो. तो म्हणजे लेस. लेस लिहिला. शी डज नॉट टॉक लेस. ती कमी बोलत नाही म्हणजेच खूप बोलते. शी हेट्स मी. यामध्ये सुद्धा हेल्पिंग वर्ब नाही. मग मेन वर्ब शोधतो. हेट्स आहे. हेटला हे V1 आहे आणि त्याला S लागलेला आहे म्हणून काय आहे तर डज घ्यायचं आणि त्याला जोडायचं नॉट. मग आता पाय कसं होते, शी डज नॉट. आता मला अपोजिट वर्ड शोधायचा आहे. अपोजिट वर्ड मीचा अपोजिट वर्ड तर नसते. त्याच्यामुळे आपल्याला हे जे वर्ब आहे V1 ला S असणार त्याचाच अपोजिट वर्ड आपल्याला माहिती आहे. आणि मग त्याचा अपोजिट वर्ड आहे लाईक. आता मी हेटच्याच विरुद्ध शब्द वापरतो इथं लाईक. पण लाईकला लिहिल्यानंतर मी त्याला S हा प्रत्यय लिहित नाही. म्हणजेच त्याचा फर्स्ट फॉर्म इथं मी लिहित आहे. म्हणजे हेट हे वर्ब आहे आणि त्याच्याच विरुद्धार्थी शब्द सुद्धा आपल्याला इथं वापरायचा आहे. वी डिसलाईक द मूवी. हेल्पिंग वर्ब शोधतो. हेल्पिंग वर्ब नाही. मेन वर्ब शोधतो. डिसलाईक. डिसलाईक काय आहे तर V1 आहे म्हणून आपल्याला सपोर्टिंग वर्ब हेल्पिंग वर्ब घ्यायचं डू आणि त्याला जोडायचा नॉट. वी डू नॉट. आता अपोजिट वर्ड शोधतो. आता अपोजिट वर्ड मूवीचा तर नाही आहे. मग आपल्याला अपोजिट वर्ड कशाचा मिळते तर डिसलाईकचाच अपोजिट वर्ड काय आहे तर लाईक आहे. मग आता आपण तो पाहूया, तो लिहूया. मग लाईक लिहिलं आणि नंतर राहिलेला भाग त्याला जोडला. आता या लाईक कडे लक्ष द्या. हे V1 स्वरूपात आहे. म्हणजे लक्षात ठेवायची गोष्ट ही आहे की जेव्हा जेव्हा तुम्ही डू नॉट, डज नॉट, डिड नॉट वापराल तेव्हा क्रियापदाचं पहिलं रूप
त्याचा फर्स्ट फॉर्म असला पाहिजे. ही फॉरगेट्स द नेम, तो नाव विसरतो. यामध्ये हेल्पिंग वर्ब शोधतो नाही, मेन वर्ब शोधतो. मग मेन वर्ब आहे फॉरगेट्स, त्याला लागला एस म्हणून मी घेणार डज आणि नंतर लिहिणार नॉट. वाक्य बघा कसं होईल, ही डज नॉट. आता मला ऑपोजिट वर्ड शोधायचा आहे. ऑपोजिट वर्ड द नेमचा तर नाही आहे, फॉरगेटचाच ऑपोजिट वर्ड आपल्याला सापडेल, तो आहे रिमेंबर. मग मी इथं रिमेंबर लिहितो. आता रिमेंबरला मी एस लिहत नाही आणि नंतर राहिलेला भाग लिहितो. ही डज नॉट रिमेंबर द नेम, त्याला नाव आठवत नाही. दे ऍक्सेप्टेड द प्रपोजल, हेल्पिंग वर्ब शोधतो. सहाय्यकारी क्रियापद आहे का, तर नाही आहे. मग मेन वर्ब शोधलं, ऍक्सेप्टेड. मग आता हे ऍक्सेप्टेड काय, तर V2 आहे कारण त्याला ईडी लागलेला आहे. मग काय घ्यायचं, हेल्पिंग वर्ब द डीड आणि त्याला जोडायचा नॉट. हे वाक्य असं होईल, दे डीड नॉट. आता मला ऑपोजिट वर्ड पाहतो. प्रपोजलचा ऑपोजिट वर्ड तो नाही आहे, मग ऍक्सेप्टचाच ऑपोजिट वर्ड शोधावा लागेल. मग ऍक्सेप्टचा ऑपोजिट वर्ड आहे रिजेक्ट. मग इथं मी लिहितो रिजेक्ट लिहिलं. आता रिजेक्ट कडे लक्ष द्या, याला ईडी लागलेलं नाही आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही डीड नॉट वापराल तेव्हा हे V1 स्वरूपात असलं पाहिजे. आणि नंतर राहिलेला भाग लिहिला, द प्रपोजल, दे डीड नॉट रिजेक्ट द प्रपोजल, त्यांनी प्रपोजल रिजेक्ट केलं नाही. पुढचं वाक्य, ही निग्लेक्टेड हिज पॅरेंट्स, हेल्पिंग वर्ब शोधतो या वाक्यात. सहाय्यकारी क्रियापद नाही, मेन वर्ब शोधतो. निग्लेक्टेड हे काय आहे, तर V2 आहे. मग काय घ्यायचं, हेल्पिंग वर्ब डीड आणि नंतर त्याला जोडायचा नॉट. ही डीड नॉट. मग आता ऑपोजिट वर्ड कशाचा घ्यायचा, तर पॅरेंटचा ऑपोजिट वर्ड तर नाही आहे, मग निग्लेक्टेडचाच ऑपोजिट वर्ड घेऊ आपण. तर तो काय घेऊ आपण पाहू, पे अटेन्शन टू. आता पे अटेन्शन टू लिहितो मी इथं आणि नंतर राहिलेला भाग लिहितो हिज पॅरेंट्स. ही निग्लेक्टेड हिज पॅरेंट्स, त्यांनी आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष केलं, हे वाक्य होतं. त्याचं निगेटिव्ह झालं, ही डीड नॉट पे अटेन्शन टू हिज पॅरेंट्स, त्यांनी आपल्या आई वडिलांकडे लक्ष दिलं नाही. आता या पे कडे लक्ष द्या. पे हे V1 आहे, म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही डीड नॉट घ्याल तेव्हा क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं आहे. पुढचं वाक्य, मार्गी ऑलवेज हेटेड स्कूल. आता या वाक्यामध्ये ऑलवेज हा शब्द आलेला आहे. ऑलवेज आला तर निगेटिव्ह शब्द नॉट वापरायचा नाही. नॉट आपण वापरू नये, तर काय वापरायचं आपल्याला, नेव्हर. नेव्हर वापरायचं आहे. तर मग आता हे वाक्य पहा कसं होईल, मार्गी नेव्हर लिहिलं. आता डू नॉट, डज नॉट, डिड नॉट, आता इथं याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही कारण आपण नॉट वापरला नाही. नॉटला डू नॉट, डज नॉट, डिड नॉट ची गरज लागते, नेव्हरला लागत नाही. मग आता विरुद्धार्थी शब्द पाहू कोणता घ्यायचा, आता हेटेड. हेटेडच्या विरुद्धार्थी शब्द काय, तर लाईक. इथं मी लाईक लिहितो आहे. लाईक लिहिल्यावर लक्षात द्या त्याचा सेकंड फॉर्म आलेला आहे कारण हेटेड हे V2 फॉर्म मध्ये आहे, म्हणून इथं लाईक सुद्धा V2 फॉर्म मध्येच लिहावं लागेल. लक्षात घ्या, या वाक्यामध्ये आपण नॉट वापरलेला नाही. मार्गी नेव्हर लाईक द स्कूल, तिला शाळा कधीच आवडली नाही, म्हणजेच तिनं तिरस्कार केला नेहमी. आय नो ओनली 3 वर्ड्स, मला फक्त 3 शब्द माहिती आहेत. एखाद्या भाषेचं, एखादा व्यक्ती म्हणते बा या भाषेचे मला 3 शब्द माहिती आहेत. यामध्ये हेल्पिंग वर्ब शोधतो नाही, मग मेन वर्ब शोधतो. कोणता आहे, तर नो. नो काय आहे, तर V1 आहे. मग काय घ्यायचं, डू. मग आता मी लिहितो आय डू नॉट लिहिलं, आय डू नॉट नो. क्रियापदाचं V1 सुद्धा लिहिलं. आता ओनली, ओनलीच्या विरुद्धार्थी शब्द मिळू शकते. 3 च्या विरुद्धार्थी तर मिळणार नाही, वर्डच्या विरुद्धार्थी मिळणार नाही. तर ओनलीच्या विरुद्धार्थी शब्द काय वापरतात पहा, नॉट मोर दॅन. पहिले आपल्याला जे दिलेलं वाक्य होते त्याचा अर्थ असा होता, आय नो ओनली 3 वर्ड्स, मला फक्त 3 शब्द माहिती आहेत. आता मराठीत मी निगेटिव्ह पहा कसं करतो, म्हणजेच मला 3 शब्दापेक्षा जास्त शब्द माहिती नाही, तर असं मराठीत होते. मग असंच आपण इंग्रजीत तयार करत आहोत. तर आय डू नॉट नो, ओनली शब्द काढायचा, नॉट मोर दॅन टाकायचा. नॉट आधीच आपण इथं लिहिलेला आहे, फक्त काय टाकायचं आहे आता, मोर दॅन. तर वाक्य बघा कसं होईल, मोर दॅन 3 वर्ड्स. त्याचा अर्थ बघा कसा होते, आय डू नॉट नो मोर दॅन 3 वर्ड्स, मला 3 शब्दापेक्षा जास्त शब्द माहिती नाहीत, म्हणजेच काय 3 शब्द माहिती आहेत.
नेक्स्ट सेंटेन्स, ही राईट ओनली 2 लाईन्स. त्यानं फक्त 2च ओळी लिहिल्या. मग हे वाक्य मला निगेटिव्ह करायचं आहे. तर आता मराठीत निगेटिव्ह कसं होईल? त्यानं फक्त 2च ओळी लिहिल्या, म्हणजेच 2 पेक्षा जास्त ओळी लिहिल्या नाही, म्हणजे मला याच्यात 4 पेक्षा जास्त नाही, म्हणजेच नॉट मोर दॅन यामध्ये वापरावं लागेल. तर आता मी यामध्ये हेल्पिंग वर्ब शोधतो, सहाय्यकारी क्रियापद नाही आहे ते. मग मेन वर्ब शोधतो, ते आहे रोट. रोट काय आहे? तर V2 आहे, सेकंड फॉर्म आहे, म्हणून मला घ्यायचा आहे डीड आणि त्याला जोडायचा आहे नॉट. आता राईट कडे लक्ष द्या, हे V1 केलेलं आहे. जेव्हा जेव्हा डीड घ्याल तर क्रियापदाचं रूप V1 करायचं आहे. इथं पाहू शकता रोट होतं, इथं राईट केलेलं आहे. आता मला ओनली शब्द काढायचा आणि त्याच्याऐवजी वापरायचं नॉट मोर दॅन, म्हणजे 4 पेक्षा जास्त नाही. मग इथं नॉट तर आधीच लिहिलेलं आहे, लिहिलं मग मोर दॅन 2 लाईन्स. आता अर्थभाग असा निघतो, ही डिड नॉट राईट, त्यानं लिहिल्या नाहीत. मोर दॅन म्हणजे 4 पेक्षा, 2 लाईन्स 2 लाईन पेक्षा जास्त त्यानं लिहिल्या नाहीत. शी इज ओनली 13 years old. ती फक्त 13 वर्षाची आहे, म्हणजेच काय? 13 वर्षापेक्षा जास्त नाही. आता निगेटिव्ह कसं होईल? तर यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे इज. इज नंतर मी नॉट लिहिणार, शी इज नॉट. आता मी काढणार त्यामधलं ओनली. ओनलीच्या ऐवजी काय लिहायचं आहे? नॉट मोर दॅन, म्हणजे 4 पेक्षा जास्त नाही. मग मी लिहितो नॉट मोर दॅन आणि नंतर राहिलेला भाग लिहितो 13 years old, म्हणजे ती 13 वर्षापेक्षा जास्त नाही. पुढचं वाक्य आहे आय रिफ्यूज टू गो देअर. यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे का? तर नाही. मग मेन वर्ब शोधतो, रिफ्यूज. मग रिफ्यूज काय? तर V1. त्याच्यामुळे मला काय घ्यावं लागेल? तर डू नॉट घ्यावं लागेल, डू घ्यावं लागेल आणि त्याला नॉट जोडावं लागेल. तर मी पहिले करता लिहून घेतो. आता इथं सांगायची गोष्ट ही आहे की जेव्हा जेव्हा तुम्हाला वाक्यामध्ये रिफ्यूज टू येईल, याचा अर्थ आहे नकार देणे, तेव्हा तेव्हा तुम्ही काय करायचं आहे की रिफ्यूज टू काढायचं आणि फक्त त्या ठिकाणी डू नॉट लिहिलं तरी ते वाक्य निगेटिव्ह होते. लक्षात घ्या, वाक्य निगेटिव्ह करायचे असे काही पर्टिक्युलर नियम नाही. मग जेव्हा जेव्हा रिफ्यूज टू आलं असेल तर काढायचं आणि डू नॉट घ्यायचं. समजा रिफ्युजेस टू आलं, एस लागला असेल तर डज नॉट घ्यायचं. समजा याला डी लागलेला असेल, म्हणजे पास्ट टेन्स असेल तर काय घ्यायचं? डिड नॉट घ्यायचं. मग मी रिफ्यूज टू काढतो आणि डू नॉट लिहितो आणि राहिलेला भाग लिहितो गो देअर. आता दोन्ही वाक्याचा अर्थ महत्वाचा आहे, नियम नाही. आय रिफ्यूज टू गो देअर, मी तिथं जाण्यास नकार देतो, म्हणजेच काय? मी तिथं जात नाही. आय डू नॉट गो देअर. तर असं हे वाक्य होईल. आय हॅव कम हिअर फॉर द फर्स्ट टाइम. मी इथं पहिल्यांदाच आलेलो आहे. यामध्ये हेल्पिंग वर्ब आय हॅव, पण या वाक्यामध्ये आपण नॉट वापरणार नाही आहोत. याचं कारण असं आहे की आपण एक विरुद्धार्थी शब्द वापरणार आहोत. कशाच्या विरुद्ध? फॉर द फर्स्ट टाइम. आपण एखाद्या ठिकाणी जातो, आपण म्हणतो की मी इथं पहिल्यांदाच आलो. याचं मराठीत निगेटिव्ह कसं होईल की मी इथं याच्या पूर्वी आलेलो नाही. मग फॉर द फर्स्ट टाइम काढून मी काय वापरतो? नेव्हर बिफोर. नेव्हर बिफोरचा अर्थ आहे यापूर्वी नाही. फॉर द फर्स्ट टाइमचा अर्थ आहे पहिल्यांदा आणि नेव्हर बिफोरचा अर्थ आहे यापूर्वी नाही. मग आता मला यामध्ये नॉट वापरायचा नाही आहे तर नेव्हर बिफोर वापरायचं. तर वाक्यभाग कसं होईल? आय हॅव आणि व्हर्बच्या आधी लिहायचं नेव्हर, लिहिलं आय हॅव नेव्हर कम हिअर आणि शेवटी लिहितो मी बिफोर, म्हणजेच काय? मी यापूर्वी इथं आलेलो नाही. मित्रांनो, हे वाक्य आता पुढे पुढे खूप खूप कठीण होत जाणार आहे. काही काही वाक्य मला असं वाटतं की तुम्हाला समजतील की नाही याची मला शंका आहे. ओनली विराट कुड स्कोर द रन. आपण असं म्हणतो की फक्त विराटनंच रन बनवले, म्हणजेच काय? विराट सोडून दुसऱ्या कोण रनच नाही बनवले. मग ओनली शब्द इथं आला आहे, तर याच्या आधी आपण ओनलीचा नॉट मोर दॅन वापरलं होतं. इथं नॉट मोर दॅन वापरायचं नाही, हे अर्थानुसार वाक्य आपण करत आहोत. तर ओनलीच्या ऐवजी मी वापरतो आहे नन बट. नन बटचा अर्थ आहे च्या शिवाय नाही, किंवा नन एक्सेप्टचाही अर्थ च्या शिवाय नाही. तर मग आता हे वाक्य कसं होईल पहा. मी ओनली काढला, नन बट विराट कुड स्कोर द रन, म्हणजे याचा अर्थ असा झाला विराट शिवाय कोणीच रन बनवले नाही. पुढचं वाक्य पाहूया. रिमेंबर इट. हे काय वाक्य आहे? तर इम्परेटिव्ह आहे. इम्परेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी वाक्य. तर आज्ञार्थी वाक्य करताना कधीही डोंटचा यूज करतात निगेटिव्ह करताना. तर वाक्यभाग कसं होईल? डोंट.
वरच्या या वाक्याचा अर्थ होता रिमेंबर इट, लक्षात ठेव. म्हणजेच काय, विसरू नकोस. मग लिहिलं मी डोंट. आता विरुद्धार्थी शब्द कशाचा मिळेल मला, रिमेंबरचा. रिमेंबरचा लिहिला फॉरगेट आणि नंतर राहिलेला भाग लिहिला इट. डोंट फॉरगेट इट, विसरू नकोस. बी केअरफुल हे सुद्धा कसं आहे, इम्परेटिव्ह वाक्य आहे, म्हणजे आज्ञार्थी आहे. मग आज्ञार्थी वाक्य निगेटिव्ह करताना काय वापरायचं, डोंट. मग मी आधी लिहितो डोंट. आता ऑपोजिट वर्ड कशाचं मिळेल, केअरफुल. केअरफुलचं काय तर केअरलेस आहे. मग आता मी वापरतोय बी केअरलेस. डोंट बी केअरलेस, निष्काळजी राहू नकोस. ही इज अ टीचर ॲज वेल ॲज अ सिंगर. आता इथं असे वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य येणार आहेत आणि वेगवेगळ्या त्याच्या ट्रिक्स राहणार आहेत निगेटिव्ह करायच्या. कदाचित हे वाक्य तुम्हाला समजणार नाहीत, तर याच्यासाठी तुम्हाला या ग्रामरचे स्पेशल व्हिडिओ पाहावे लागतील. तर हे वाक्य निगेटिव्ह करताना लक्षात हे ठेवायचं आहे की जसं ही इज अ टीचर ॲज वेल ॲज अ सिंगर, तो टीचर पण आहे आणि सिंगर पण आहे. तर हे वाक्य निगेटिव्ह करताना लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा जेव्हा कधी वाक्यात अँड असेल, ॲज वेल ॲज असेल आणि ऑपोजिट वर्ड तुम्हाला वापरता येत नसतील तर वेगळ्या ट्रिक्स वापरायच्या निगेटिव्ह करण्यासाठी. या वाक्यामध्ये ॲज वेल ॲज आल्या, ॲज वेल ॲज आलं असेल तर नॉट ओनली बट ऑल्सो वापरायचं. नॉट ओनली बट ऑल्सो याचा अर्थ होतो हेच नाही तर ते सुद्धा. तर यासाठी तुम्हाला नॉट ओनली बट ऑल्सोचा स्पेशल व्हिडिओ पाहावा लागेल. ते ग्रामर समजून मग तुम्ही इकडे मेक निगेटिव्ह त्याचं करू शकता. ते वाक्य बघा कसं होईल, ही इज. आता नॉट ओनली बट ऑल्सो वापरताना काय करतात तर दोन नाउन ॲडजेक्टिव्ह वर्ब शोधतात. हे एक आहे, त्याच्यानंतर अ सिंगर आहे. तर या टीचरच्या आधी लिहायचं आपल्याला नॉट ओनली आणि या सिंगरच्या आधी लिहायचं आपल्याला बट ऑल्सो. तर वाक्य बघा कसं होईल, ही इज नॉट ओनली अ टीचर, मग लिहिलं बट ऑल्सो अ सिंगर. पुढचं वाक्य पाहूया, अनलेस यू स्टडी यू विल फेल. जर तू अभ्यास केला नाही तर तू फेल होशील. आता मला हे वाक्य मेक निगेटिव्ह करायचं आहे. तर मेक निगेटिव्ह करताना दोन वाक्य यामध्ये आलेले आहेत. तर निगेटिव्ह करताना काय लक्षात घ्यायचं आहे की जर वाक्यात अनलेस येत असेल तर अनलेसच्या ऐवजी आपण इफ नॉट वापरून वाक्य निगेटिव्ह करू शकतो. आता तुम्हाला अनलेस आणि इफचे जे ग्रामरचे व्हिडिओ आहेत ते यासाठी पाहावं लागतील. कदाचित हे वाक्य मी इथं सांगत असताना समजणार नाही, तर यासाठी तुम्हाला स्पेशली ते पाहावं लागेल. सांगायचं तात्पर्य हे आहे की किंवा अनलेसच्या ऐवजी इफ नॉट वापरून आपण वाक्य निगेटिव्ह करू शकतो. तर आता हे वाक्य कसं होईल ते पाहूया. तर अनलेस काढू, तिथं लिहू इफ, लिहिलं. आता या सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब नाही तर मेन वर्ब शोधतो, ते आहे स्टडी. मग स्टडी हे मेन वर्ब आहे तर ते V1 आहे, म्हणून घ्यायचं आपल्याला डू नॉट. मग इफ यू डू नॉट, मग लिहिलं स्टडी आणि नंतर राहिलेलं वाक्य त्याला जोडून दिलं यू विल फेल. आता हे वाक्य आणखीन वेगळ्या पद्धतीने सुद्धा होऊ शकते. इथं सुद्धा निगेटिव्ह आपण करू शकतो. हे अनलेसचं वाक्य पहिलं वाक्य जसं तसं ठेवायचं आणि इथं तुम्ही बदल करू शकता. विलच्या नंतर नॉट लावायचं आणि फेलच्या ऐवजी पास वापरून सुद्धा हे वाक्य निगेटिव्ह होऊ शकते. तर वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून आपण वाक्य निगेटिव्ह करू शकतो. हे सांगायचा या व्हिडिओ मागचा उद्देश आहे. सचिन इज द ग्रेटेस्ट क्रिकेटर हे वाक्य सुद्धा वेगळ्या पद्धतीने होते. तर हे वाक्य डिग्रीचं आहे. द ग्रेटेस्ट वरून हे सुपरलेटिव्ह डिग्री आहे. सुपरलेटिव्हची जर तुम्ही पॉझिटिव्ह डिग्री करत असाल तर ते वाक्य निगेटिव्ह होते. कदाचित हे वाक्य इथं समजणार नाही, यासाठी तुम्हाला डिग्रीचे व्हिडिओज पाहावे लागतील. तर हे वाक्य कसं निगेटिव्ह होते ते पाहूया. तर सुपरलेटिव्ह डिग्रीची आपण पॉझिटिव्ह डिग्री जर केली तर वाक्य निगेटिव्ह होऊ शकते. तर हे वाक्य कसं निगेटिव्ह होते ते पाहूया. सर्वात आधी घ्यायचं नो अदर, नंतर हे नाउन घ्यायचं क्रिकेटर, नंतर घ्यायचं हेल्पिंग वर्ब इज आणि नंतर क्रियापदाचं ॲडजेक्टिव्हचं पहिलं रूप घेतात आणि ते ॲज मध्ये ठेवायचं आणि नंतर पहिला कर्ता लिहायचा सचिन. नो अदर क्रिकेटर इज ॲज ग्रेट ॲज सचिन. सचिन इतका दुसरा कोणताच क्रिकेटर महान नाही. म्हणजेच काय, सचिन एकटा महान आहे. ॲज सून ॲज ही वॉज फ्री ही रॅन अवे. जसा तो मोकळा झाला पळून गेला. तर या वाक्यामध्ये ॲज सून ॲज आलेला आहे. लक्षात हे घ्यायचं आहे की ॲज सून ॲजच्या ऐवजी आपण नो सूनर दॅन वापरून सुद्धा वाक्य निगेटिव्ह करतो. तर मग ॲज सून ॲज काढायचं, काढलं, त्याच्याऐवजी लिहिलं नो सूनर. आता त्याच्यानंतर काय करायचं की हा जो वॉज आहे हा नो सूनर नंतर उचला लागते.
नंतर राहिलेला भाग लिहितात ही फ्री, आणि त्याच्यानंतर हा कॉमा काढायचा, त्याच्याऐवजी घ्यायचं दॅन, आणि नंतर राहिलेलं वाक्य लिहितात ही रॅन अवे. तर अशा प्रकारे जर ॲज सून ॲजचं वाक्य येत असेल तर नो सूनर वापरून वाक्य निगेटिव्ह होऊ शकते. थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.